आणि आज आपण शिकणार आहोत, आज डेट काय आता 19 डिसेंबरला आज चालू करत आहोत आपण. साधा पंजाब ड्रेस आपण ठरलं होतं, परंतु ॲक्च्युली आपण डायरेक्टली कॉलरचा ड्रेस शिकूया, नंतर साधा शिकूया. आणि मग तुमच्यासाठी कापड किती लागतो हे तुम्हाला माहिती आहे का? तुमची जी उंची आहे त्यानुसार आपण कापड ठरवतो, किंवा एका वयानुसार मी तुम्हाला कापडचं मेजरमेंट दिलेलं आहे. संपूर्ण हाईट जर असेल, एक संपूर्ण हाईट, त्याच्यासाठी कापड वापरायचं आहे तुम्ही. जर स्लीव छोटी असेल तर आणि मोठी असली तर डायरेक्टली अर्धा मीटर वाढवूनच घ्यायचं. मग किती वापरायचं? मग संपूर्ण हाईटसाठी तुम्हाला कापड पाहिजे 2-2.25 मीटर, आणि फुल स्लीव्ज असेल तर मग 2.5 मीटर. जर मग हेल्दी माप असेल तर किती? तर 3 मीटर कापड साधा पंजाबी ड्रेस विथ स्लीव्ज. 3 मीटर, ॲक्च्युली 2.25 मीटरच लागतो, पण आपण 3 मीटर समजूया. मग पुढे काय? लहान मुलांचं कसं करायचं? तर लहान मुलांना सरळ अर्ध वापरायचं. जर बाळ इतकं असेल ना, तर मग समजा मला माझी एक मीडियम हाईट आहे, तर मला जर 2-2.25 मीटर लागतं किंवा 2 मीटर लागत आहे, तर तिला किती लागेल? 1.5 मीटर. 1.5 मीटरमध्ये पण होईल. आणि त्याच्यापेक्षा हाफ असेल तर मग 1.5च्या हाफ म्हणजे 1 मीटरच्या आसपास घेऊ शकता तुम्ही. म्हणजे 5 वर्षासाठी 1, 10 वर्षासाठी 1.5 आणि 20 इयर्ससाठी आपण असे 3 विभागात करतो. पण आता काय होतं की काही मुलींची हाईट खूपच जास्त वाढून जाते, मग तसं पण नाही करतायत. म्हणून आपली हाईट खांद्याला आणि कमरेला अशा 3 हाईट केल्या तरी होतं. आपली पूर्ण हाईट असली तर 2.5, मीडियम हाईट असेल तर 2 आणि कमी असेल तर 1.5 असं घेतला तर उत्तम. म्हणजे कमी जास्त पडत नाही. आणि खूप लहान बाळाला शिवायचं तर 1 मीटर. ठीक आहे, कपडा समजलेला आहे. आता आपण कटिंग शिकूया. कटिंग शिकण्यासाठी आम्ही इथे कापड किती मीटर आहे आपला? 3 असेल. हा, आपला पण साधारण 3 मीटरच्या आसपास आहे. आणि आपण छान मोठं माप शिकणार आहोत.